हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही सगळे. तर आजच्या भागाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. चला सुरुवात करू आजच्या ट्विस्टला. आज निंगी बाहेर आलेली असते पाणी प्यायला. ती फ्रीजमधलं पाणी घेते आणि पाणी प्यायला लागते. तेवढ्यात मागून अनिका येते. अनिका दगड मारते निंगीला रागात आणि सगळे ग्लास तुटलेले असतात. मग कामिनी रागिनी पळत येतात की काय केलं निंगी तू, असं बोलत निंगीला ओरडतात. तर अनिका पण लपलेली असते. अनिका बाहेर येते आणि बोलते, काय केलंस निंगी तू, कसं तोडलं तू, हे तुला बघून नाही का चालता येत, असं कामिनी आणि अनिका पण निंगीला ओरडतात. कामिनी तर खूप काही बोलते की माझे फेवरेट ग्लास होते ते आणि तू कसे काय तोडले, तुला नीट बघता येत नाही का, तुला नीट हे करता येत नाही का. मग अनिका बोलते की तुम्ही जावा, मी लंडनवरून तुला मी नवीन आणून देईल. असं बोलून अनिका त्या दोघींना आतमध्ये लावते आणि निंगीशी प्रेमाने बोलते. तर मग इकडे अनिका आणि कामिनी बोलत असतात की प्लॅन फ्लॉप झाला म्हणून. तर ती बोलते नाही अजून एकदा. मग अनिका हे सगळं सांगायला, निंगी हे सगळं सांगायला कमळीकडे येते. तर कमळी बोलते, नाही तू अंधारात घाबरते म्हणून तुझ्याकडूनच काहीतरी गडबड झाली असेल. तर तिलाच ओरडते आणि म्हणते, बस तू अभ्यासाला, एकतर मला समजत नाही गणित आणि तू पण काय वरून. मी इकडे कमळी कॉलेजमध्ये येते. तर कॉलेजवरून तिला ते काका असतात, शिपाई काका, ते तिला आत जाऊ देत नाहीत आणि बोलतात की तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे. तर मग ती बोलते, काका ठीक आहे, तुमची पण ड्युटी आहे ही. इकडे प्राजक्ताला एक मुलगा छेडत असतो. मग इकडे निंगी येते आणि निंगी त्या दोघांमध्ये पडते आणि मग निंगीचं पण ते ऐकत नसतो मुलगा. मग प्राजक्ताचं पुस्तक घेतो आणि ते पुस्तक घेऊन त्याला बोलते की माझ्या पायात चप्पल आहे, चांगली लावून देईल म्हणून. इकडे ऋषी कमळीला घेऊन त्याच्या घरी येतो अभ्यासासाठी, कारण तिला परमिशन दिलेले असते. तर इकडे त्याचा भाव बोलतो की सगळंच इथे आम्हाला डिस्टर्ब होईल, आमचा प्रोजेक्ट आहे. त्याची मम्मासुद्धा बोलते हो. तर मग सगळं काही होऊन ऋषी बोलतो की ठीक आहे, माझ्या रूममध्ये मी तिचा अभ्यास घेईल. असं बोलून ते दोघंजण तिच्या रूममध्ये गेलो आणि ऋषीची मम्मा बोलते, ऋषीचा भाऊ बोलतो की मम्मा तूच लाडून ठेवलेला आहे. तर मम्मा बोलते की नाही, सगळं तुझ्यामुळं होतं आहे. मग इकडे तिची आई येते आतमध्ये आणि आई आतमध्ये आल्यानंतर मग ती बोलते, कशा आहात तुम्ही. ऋषी बोलतो, तुम्ही आता का घेतलेला आहे डोक्यावरती. तर मग ती काहीच बोलत नाही. मग इकडे कमळीची आई तिला बघून बाहेर येते. तर तेवढ्यात ती ऋषीची आई बोलते की आज काहीही काम करू नकोस, तू कमळीला जेवायला ने, काहीतरी खायला ने, पण त्या रूममधून तू बाहेर येऊ नको. जोपर्यंत कमळी जात नाही तोपर्यंत जाऊ नको, असं म्हणत ती जाते. आणि तिला मग फोन येतो आणि तिला असं समजतं की राजन अजूनसुद्धा कामावर आलेलं नाही. मग ही एवढं बोलते की राजन का नाही कामावरती आला, असं म्हणतो. आणि इकडे अनिकाची मम्मा अनिकाच्या रूममध्ये येते आणि बोलते, मला 10 लाखाची लॉटरी लागलेली आहे. मग लॉटरीवरती ती OTP सांगते. पण तेवढ्यात अनिका फोन उचलते आणि बोलते की आम्ही काही मूर्ख आहोत का तुम्हाला OTP सांगायला, आणि कोणती कंपनी आहे जी इन्शुरन्सची. पण ती फोडून तिला सांगते की अशी अशी कंपनी आहे. मग इकडे अनिका कट करते कॉल आणि मग इकडे ऋषीचा आणि कमळीचा सीन दाखवलेला आहे आणि इकडे तिची मम्मी खायला घेऊन येते. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेवढ्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.